या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. स्वर्गीय महेश कोठे यांची बुधवारी जयंतीनिमित्त या विष्णू महेश पॅथॉलॉजीचं उद्घाटन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, पालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक अजय पोन्नम, नगरसेवक युवराज सरवदे, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेवक मेघनाथ येमूल, बिज्जू प्रधाने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वर्गीय महेश कोठेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. दरम्यान नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. पश्चिम महाराष्ट्र पदमशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय महेशांना नेहमी गोरगरीब लोकांसाठी समाजोपयोगी कार्य करत होते असे ते म्हणाले. महापौर विनायक कोंड्याल यांनी स्वर्गीय महेश कोठेंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी चंद्रकांत इंजामुरी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, संतोष सोमा, शशिकांत केंची यांच्यासह कोठे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर आज महेश अण्णांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. अनेक आठवणी अण्णांची या ठिकाणी दडलेले आहेत. मला वयाच्या 21व्या वर्षी या ठिकाणी महेश अण्णांनी नगरसेवक केलं. खरं तर परिवारामध्ये एक आदरयुक्त भीती असं अण्णांचा आमच्या लहानपणापासूनच एक आदरयुक्त म्हणून अण्णांचा असा आम्ही रिस्पेक्ट करायचो. आणि त्यात मला 21व्या वर्षी या ठिकाणी अपक्ष म्हणून महेश अण्णांनी सुनीलनगर भागामध्ये MIDC सुनीलनगर भागामध्ये निवडून आणलं. आणि आपल्याला माहिती आहे तात्यांनी प्रयत्न केलं, अण्णांनी प्रयत्न केलं. मला तिकीट त्या टायमाला मिळू शकलं नाही, कारण का शिंदे साहेबांची मागणी होती की त्या ठिकाणी अजय दासरी म्हणून जे होते ते नुकतेच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलं होतं. आणि शिंदे साहेबांनी या ठिकाणी राणे साहेबांना देखील शब्द दिले की ते प्रभाग बघितले नव्हते आणि शब्द देऊन टाकले की मी या ठिकाणी तिकीट फायनल करतो म्हणून. तात्यांना अडचण झाली, अण्णांना अडचण झाली या ठिकाणी. तरी देखील त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती सरांना, अजय दासरींना, की तुम्ही इतर प्रभाग बघा म्हणून. कारण का 1 महिना 2 महिने आधीच मी या ठिकाणी तयारी चालू केली होती. महेश अण्णांनी माझ्यासाठी या ठिकाणी फिल्डिंग लावून अपक्ष उमेदवार म्हणजे अण्णा हे काय करू शकतात हे त्या ठिकाणी अण्णांनी दाखवून दिलं. जवळपास 11 नगरसेवक 2007ला तात्यांनी आणि महेश अण्णांनी या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये निवडून आणले. ही अशी अण्णा तात्यांची किमिया होती. कारण का आपल्याला माहिती आहे सोलापूर शहरामध्ये नगरसेवक तयार करण्याची एक फॅक्टरी म्हणून एक कोठे परिवार, तात्या असतील, महेश अण्णा असतील, हे या ठिकाणी त्यांनी एक नाव निर्माण केलं होतं. राजकीय दबदबा या सोलापूर शहरामध्ये गेले खरं म्हणजे हा क्षण आम्हा कोठे कुटुंबियांसाठी एक भावनिक आणि प्रेरणादायी असा एक पवित्र क्षण आहे. आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय महेश अण्णा कोठेंचं आकस्मिक निधन झालं आणि निधनानंतर त्यांचं जेव्हा आम्ही प्रेत इथं आम्ही घरकुलसाठी घेऊन आलो तर आम्हाला त्यावेळेला कळलं की त्यांच्यावरती प्रेम करणारी आपल्या घरकुलमधले घरकुलवासीय हजारोंच्या संख्येने इथं त्यांचे अंतिम दर्शनासाठी इथं उपस्थित होते. खरं म्हणजे अण्णांचं कार्य हे समाज उपयोगी आणि गोरगरिबांसाठी होतं. स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांनी सुरू केलेली जी समाजसेवाची जी सुरुवात आहे, तात्यांनी आपल्याला माहिती आहे कुठलंही पद नसताना समाजासाठी अहोरात्र कार्य करत राहिले आणि तेच वसा पुढं महेश अण्णांनी ते सुरू ठेवला. आणि आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकामध्ये एक अभ्यासू नगरसेवक म्हणून महेश अण्णांची ओळख आहे. महेश अण्णांनी महापौर असू दे, पक्षनेता आणि अशा वेगवेगळ्या पदांवरती काम केलं महापालिकेमध्ये. ज्या अधिकाऱ्यांवरती एक पकड असली पाहिजे
ती महेश अण्णांची होती. त्यामुळं कार्यकर्त्यांचं कुठलंही काम असून दे ते कुठेही अडत नसायचं. महेश अण्णा ज्या पदावरती असले, महेश अण्णांचा माणूस म्हटलं की ते काम पूर्ण व्हायचंच. महेश अण्णा ज्या पदावरती होते ते पद आपलं समजून कार्यकर्ता काम करायचा. हेच त्याची पावती आहे की महेश अण्णा कायम कार्यकर्त्यासाठी आणि लोकांसाठी काम करत राहिले. आपल्याला माहिती आहे महेश अण्णांनी आयुष्यात खूप सारं यश आणि पराजय बघितलं, पण आपण त्यांच्या चेहऱ्यावरती कधी बघितलं की त्यांच्या यशामध्ये ते खूप जास्ती आपलं भान हरवून नाही जायचे आणि अपयशामध्ये खूप निराशी व्हायचे नाही. त्यांचं नेहमी काम असायचं की आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत आपल्याला काय चांगलं करता येईल असं नेहमी महेश अण्णांचं काम असायचं. आपल्याला माहिती असेल की महेश अण्णांचं काम शैक्षणिक त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये होतं. अशा क्षेत्रामध्ये असलेल्या माणसांनी कौटुंबिक त्यांच्या जबाबदारी पण तेवढ्याच सक्षमपणे पूर्ण केल्या. आदरणीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे आम्हाला नेहमी सांगायचं की आपल्याला जे कार्य करायचंय, आज विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी महेश अण्णांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडले होते की आता आपलं काय करायचं, पुढं आपली राजकीय वाटचाल कशी असली पाहिजे. बराच काळ गेला, मी सुद्धा निर्णय घ्यायला थोडा वेळ लावला, कारण आपल्या कार्यकर्त्याला शेवटी संधी मिळते का नाही हे बघणं ज्या पद्धतीने स्वर्गीय महेश अण्णांनी केलं त्याच पद्धतीने आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी या भावनेतून थोडा निर्णय घ्यायला वेळ लागला. पण ज्यावेळेस आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, आमदार देवेंद्रदादा कोठे असतील, या सर्वांनी मला विश्वास दिला की निश्चितच तुम्ही जर भारतीय जनता पार्टीमध्ये आलात तर तुमच्या कार्यकर्त्याला न्याय भारतीय जनता पार्टी देईल. आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या इलेक्शनला मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला शब्द दिला होता त्यांनी तो पाळला. आपल्या कार्यकर्त्याला मागे उभा राहण्याचं काम महाराष्ट्रात अनेक कार्यकर्त्याच्या मागे मुख्यमंत्री साहेब उभा राहतात. आपल्याला देवेंद्रदादांचं सुद्धा उदाहरण दिलं तर ते चुकीचं होणार नाही. ज्यावेळेस देवेंद्रदादा पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांनी शहर मध्यच्या बाबतीत त्यांना उमेदवारी मागितली होती. खरं तर जागा शिवसेनेला असताना ती भारतीय जनता पार्टीला सोडून घेऊन आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलं. मला वाटतं कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठाम कसं राहिला पाहिजे हे मला वाटतं आपल्या मुख्यमंत्र्यांकडे बघून पालकमंत्र्यांकडे बघून निश्चितपणाने शिकणं गरजेचं आहे. आज असं असताना आज अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. मी पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून या ठिकाणी शहर अध्यक्ष रोहिणीताई आहेत. मला आठवतंय ज्यावेळेस उमेदवारी फायनल होत होते फक्त मी, भाऊ आणि ताई हे तिघच आम्ही घरकुलच्या विषयावरती बसलो होतो आणि ताईंचं सुद्धा मोठा योगदान आपल्याला या उमेदवारी मिळण्यामध्ये ताईंचं मिळालेलं आहे. मी आत्ता मंचावर आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे साहेब यांचं सुद्धा स्वागत करतो. हे सगळं काम करत असताना आपला सामाजिक संकल्प जो आपण मागच्या वर्षी 1 एप्रिलला घेतला होता तो पूर्ण करण्याचं काम निश्चितपणाने विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. गेल्या वर्षी एक संकल्प केला होता की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वैद्यकीय आर्थिक सहायता निधी काम करते, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी काम करते, त्याच अनुषंगाने विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज अनेक रुग्ण सोलापुरातले फोन करत असतात. विनायकदादा मार्कंडे रुग्णालयाचे संचालक आहेत आणि त्या निमित्ताने अनेक जण आम्हाला फोन करतात, तुम्ही दादांना सांगा आणि आमच्या या बिलवरती डिस्काउंट द्या. मग हे वारंवार अनेक पेशंट्स ज्यावेळेस मला सांगत होते त्यावेळेस मला एक संकल्पना आली की विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा आपण ती मदत करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं गेल्या वर्षभरात 23 जणांना ती मदत पोहोचवण्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत.
खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही संकल्प घेतला, मला महिन्याला 20 ते 25 जे आपले लोक आहेत, जे रुग्णालयात जातात, ज्यांना बिल भरायला अडचण येतात, अशा 20 ते 25 लोक महिनाभरात आपण आपली मदत पोहोचवायची असा संकल्प माझा होता. पण आपल्या प्रतिष्ठानच्या थोड्या टेक्निकल अडचणी होत्या. ते टेक्निकल अडचणी सोडवत असताना थोडा वेळ गेला. त्यामुळं आपली मदत ह्या मागच्या वर्षात 23 जणांना पोहोचलेली आहे. निश्चितच येणाऱ्या काळात ही मदत अधिकाधिक लोकांना कसं पोहोचवता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितच काम करू. आज सुद्धा पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचं उद्घाटन करत असताना ही खरं चर्चा आमचे प्रतिष्ठानचे सचिव चंद्रकांत इंजामुरी सर यांच्या ऑफिसमध्ये घडत असताना माझा संकल्प एक्सरे मशीन आपण काढायचा आणि एक्सरेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची असा होता. पण त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस बैठकीला बसलेलो त्यावेळेस आमचे विष्णू महेश प्रतिष्ठानचे सदस्य दीपक दोंता साहेब, जे आपले सुवर्णयुग मित्रमंडळाचं काम पाहतात, त्यांनी एक संकल्पना मांडली की आपण जर लॅबोरेटरी काढलं तर जास्तीत जास्त लोकांना ती मदत पोहोचू शकते. एक्सरे मशीनवरती टेस्ट करणारे लोक कमी प्रमाणात आहेत, पण आज शुगर पेशंट्स वाढल्यामुळं आज अनेकांना रक्त तपासणी ही गरजेची झालेली आहे. आपण कुठल्याही रोग झाला किंवा काही झालं तर डॉक्टर पहिल्यांदा आपल्याला रक्त तपासून घ्या असं सांगतात. त्यामुळं रक्त तपासणीच्या दृष्टिकोनातून आपण काम करावं असं दीपकजी दोंता साहेबांनी सांगितलं. आणि त्यावेळेस आम्हाला एक संकल्पना आली की आपण लॅबोरेटरी काढली पाहिजे. आणि निश्चितच आज त्याचं उद्घाटन होत आहे, त्याचा मनापासून मला आनंद आहे. शेवटी समाजात काम करत असताना प्रत्येक गोष्ट आपल्यालाच माहिती असं होत नाही. सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलो तरच आपण काहीतरी समाजाला करू देऊ शकतो. आज जर मी ठरवलं असतं की एक्सरे मशीन काढायचं तर ती मदत कमी लोकांपर्यंत पोहोचली असती, पण लॅबोरेटरीच्या माध्यमातून ही मदत अनेक लोकांना पोहोचणार आहे. आज अनेक असे रुग्ण समाजात आपण पाहतोय की ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे ते टेस्ट करायला जात नाही आहेत. त्यामुळं आपल्या प्रतिष्ठानला नफा न तोटा या उद्देशाने आपण हे चालवण्याचं काम या ठिकाणी घेतलेलं आहोत. आणि निश्चितच डॉक्टर पटणे सर, तुम्ही जी शंका व्यक्त केली त्या शंकेत तुम्ही ते मनात अजिबात शंका आणू नका, हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो. जे काही असेल हे लॅबोरेटरी कायम चालेल एवढा शब्द या निमित्ताने मी या ठिकाणी आवर्जून देतो. स्वर्गीय महेश अण्णांचं काम व स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेबांचं काम मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. गेल्या 40-50 वर्षापासून सोलापूरकरांना माहिती आहे की स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेबाच्या तालमीत तयार झालेले आपले स्वर्गीय महेश अण्णा महापालिकेत काम करत असताना अनेकांना संधी देण्याचं काम त्यांनी केलं. अनेक विकासाची कामं सोलापूर शहरात त्यांच्या कार्यकाळात झालेली आहेत. आज विडी घरकुलचा जर परिसराचा आपण विचार केला तर ज्यावेळेस ते पहिल्यांदा या ठिकाणातून निवडून आले त्यावेळेस 15 ते 20 हजार रुपयाला घेतलेला घरकुल आज मला वाटतं 15-20 लाख रुपयाची किंमत झालेली आहे. आपल्या तो मेन राजेश पायलट रोडचा असू दे, हिरामोतीच्या रोडच्या तर जागेच्या किमती मला वाटतं शहरात सुद्धा अनेक भागात नाही आहेत तेवढ्या किमती आज या भागातले झालेले आहेत. स्वर्गीय महेश अण्णांनी ही केलेले कामाची पोचपावती आहे. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण विडी घरकुल वासियांनी त्यांना वारंवार संधी दिली. गेल्या 7 निवडणुकीला ते या ठिकाणातून उभा राहिले आणि 7च्या 7 वेळा घरकुलच्या रहिवाशांनी त्यांना संधी दिली. त्यामुळे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास करू शकले.